चौधरी, मी पेशाने डॉक्टर आहे, चाइल्ड स्पेशालिस्ट माझं प्रोफेशन आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं अशी उर्मी मनात दाटून आली, म्हणून ही उर्मी साकारली आणि तुमच्या समोर बसलेली आहे. तर कुठल्याही गोष्टीचं टायमिंग साधायचं असा माझा एक स्वभाव आहे आणि ते टायमिंग साधत राजेश जाधव भेटले, महेश बारंबे भेटले आणि जी चांगली टीम आणि यांच्या सहकार्याने मी आता ही उर्मी साकारलेली आहे. तुमच्या समोर 14 एप्रिलला येते, तर ती तुम्ही स्वीकारावी आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती. कलाकार आपले सगळे बहुतेक नाही पूर्ण महाराष्ट्राचे कलाकार आहेत, पण नाशिकचे असल्यामुळे सायली आहे, याच्यामध्ये सायली संजीव आहे, चिन्मय तर आहेत, अजूनही आमचा कृष्णा, ज्याने आम्हाला खूप तिथे नाशिकमध्ये शूट करताना कुठलीही अडचण येऊन नाही दिली. म्हणजे मुळात खूप प्रेमळ आहेत नाशिककर, आम्हाला खूप चांगला अनुभव आला. म्हणजे कुठल्याही लोकेशनला गेलो तरी सहकार्यच होतं, सगळीकडे वेलकम होतं की बाबा आमच्या इथे या. तरी पण आपण जास्तीत जास्त नाशिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. आणि सगळे कलाकार म्हणजे कृष्णा असेल, अजूनही बरेचसे कलाकार आहेत आपल्या नाशिकमध्ये, ते चिन्मयच्या संपर्कातून म्हणजे आणलं. चिन्मयने एक चांगली फिल्मचा आपण भाग आहोत म्हणून त्याने बरेच कलाकार सजेस्ट केले आणि आहेत खूप खूप सारे नाशिकचेही कलाकार आहेत त्याच्यामध्ये. आणि नितेश चव्हाण एक खूप आपला म्हणजे तो त्यांनी त्याचा मित्राचा रोल केलेला आहे. म्हणजे जो रेग्युलर जसं असतं बाबा एक हिरो असतो आणि एक त्याचा मित्र असतो, तशा पद्धतीचं कॅरेक्टर नाही आहे त्याचं. एक वेगळा म्हणजे थोडासा वेगळा आहे. म्हणजे रसिका तर वेगळं वेगळं सगळीच लोक वेगळं वेगळंच म्हणतात. माझं वेगळंच आहे, माझी फिल्मच वेगळी आहे. पण खरोखर तुम्ही फिल्म बघितल्याच्या नंतर कळेल की, किंवा आता तुम्ही जर का ट्रेलर बघितला असाल तर थोडीशी कल्पना आली असेल. म्हणजे रसिका तर हे दिसतेच आहे, म्हणजे ती लेडी म्हणजे म्हणजे फिल्म बघितल्याच्या नंतर तर नक्कीच घाबरते बाबा नको अशी स्त्री आपल्या आयुष्यात यायला नको. पण खूप चांगली तिने ती भूमिकेला न्याय दिलेला आहे. तशाच पद्धतीचा नितेशचा सुद्धा कॅरेक्टर आहे की दोघांचंही काही वेळेला म्हणजे किती आपण प्रेम 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 म्हणजे प्रेमामध्ये माणूस किती म्हणजे हिचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे प्रेमाकडे बघण्याचा, चिन्मयचा वेगळा आहे आणि सायलीचा वेगळा आहे. म्हणजे चौघांचंही प्रेमाच्या उत्कटता प्रेमाची आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे चौघांकडूनही बघण्यासारखं आहे. म्हणजे फिल्ममध्ये चौघांच्या दृष्टीने आणि त्याच्यावर तर म्हणजे जसं माधव अभ्यंकरांनी याच्या वडिलांचा रोल केलाय, त्यांचं एक बाप आणि मुलाचं प्रेम काय असतं. म्हणजे प्रेम ह्या शब्दाभोवती या भावनेभोवती सगळं म्हणजे सगळेच फिल्म गुंफलेली आहे. तुम्ही काय विचारू शकता?